यार काय रोड आहे. हळूच घेतोय रोड पण आहे दिसा ना. आवाज होता रे टायरचा आवाज होतोय. काय तेवढंच लागते का भरायला? हा ब्रिजच चढू ना आता. गाडी आता सध्या हवा गाडीची कमी आहे त्याच्यामुळे नाही का पडतोय. सो गाईज गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे नाही का. या टायमाला गर्दीच असणार, या टायमाला गर्दीच असते तर हिंजवडी इकडं आता नाही का. संध्याकाळच्या टायमाला तिथं मेन गर्दी असते, तिथंच असते गर्दी नाही का. आणि इथं कसं सगळे जॉबचे सुट्टीला असतात सगळे. इथं आय टीचे कंपनी इन्फोसिस, राईटला इन्फोसिस आहे नाही का. आणि इकडनं आता पुढं सगळं गाव एरिया चालू होतं नाही का. इथं फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असे 3 आहेत इकडं, जे की सगळे कंपनीचे आय टीचे ऑफ युरोप असं नाव आहे. आम्ही नाही का हिंजवडीला आलेलो इकडं. आणि अजून इथं भरपूर पुढं अजून डॅम आहेत वगैरे नाही का. पवना डॅम वगैरे अजून तिकडं भरपूर डॅम आहेत. आम्ही डॅमच्या साईडलाच फिरायला म्हणजे असंच चाललो आहे. लॉंग ड्राईव्हला आम्ही चाललो आहे, जे की आम्ही म्हणजे जवळपासच आम्ही इकडं आता जो डॅम लागणार जवळपास तिकडंच आम्ही म्हणजे आता बसणार आहे. सो जवळपास आम्ही एका डॅमला चाललो आहे. तर अशाच लॉंग ड्राईव्हला ॲक्च्युली आम्ही चाललो आहे नाही का. तर आज सगळेजण घरीच होते, फ्री होते. फक्त ह्याचंच काम चालू आहे जे की त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर तो बिचारा गाडीत बसून पण काम करतो, तुम्ही बघू शकता नाही का. पाठीमागं बसून एकदम प्रॉपर एकदम काम करतो. आणि अजून दोन जण आहेत तर त्यांचा बिझनेस वगैरे नाही का. मग त्यांना काय एवढं हे नाही का काऊ पण त्यांना काम करायला जमते नाही का. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे की मी मुंबईला असतो नाही का. तर आता मी थोडं दुसरं जायलाच मुंबईला. तर तोपर्यंत माझा हिकडचा ब्लॉग तुम्ही बघत राहा नाही का, कंटिन्यू करा. आता मी डॅमला चाललो आहे एका स्पॉटला. पाऊस चालू झालाय. पूर्ण अंधार आहे इकडं. घरी बारका भाऊ गावाला गेलाय. झालं का फोन कॉल? कंटिन्यूच चालू फोन कॉल. बघा हे पूर्ण इकडं पलीकडे इकडं पण सगळं गाव आहे. आणि इथे एकच दुकानदाराकडे चिप्स घेतलेत ना. अरे काय पे गायचं बघा समोर पूर्ण अंधार आहे, कोणच नाही. रात्रीचा खेळ चालले बघा कॅमेरा. तर हे गाईज हे गाव आहे. आता एक पुढं डॅम आहे तर तिथं आम्ही ॲक्च्युली आता थांबणार आहे. बरोबर बसलाय का तुला यार काय हलतं का नाही. नाही पाळलेले घाल ना पुढं. तू पुढे गेल तर ते सर्कल 50 रुपये खायसाठी ते बस. अरे हे डॅम पार्किंग इथं लाव गाडी. ते बी चालू असेल तर इकडचं दाखवतो यार वगैरे. डू नॉट एंटर द लेक वॉटर डीप. अच्छा यार काय रोड आहे. हळूच घेतोय गाडी आता. अरे पाणी बंद केलं की पुढे रस्ता नाहीये, युटर्न मारा लागेल असेल ना पुढे लोक. गेट तर खोलले की साईडला गेले पार्किंगचे. चार्ज मग आता खाली जायला बंद झालं. बंद झालं हॅलो. रिक्स आहे खाली. अरे बापरे काय खरं नाही. पाणी बंद केलंय काय? पाणी तर नाही उतरणार तसं. लाव चालतं तसं करतो चालतं. अरे दिलं आपल्याला पार्किंग. हा इथं अरे असेच लावतात. ही त्यांची पार्किंग केली, अशा गाड्या लावतात. आत नको आत कुठं अरे इथंच लावतात ते, कोणी येणार नाही आता. तरी असे लावतात बघा. असे सांगतात ते आशूला. नाही पाण्यात नाही जाणार आहे. बघा आता आम्ही लॉक करून दे मला. संध्याकाळी ये म्हणा, डायरेक्ट संध्याकाळी. सकाळी काय करायचं, मी जाणार आहे बाहेर उद्या. बघा इकडं पण दिलेलं तसं काहीच की डू नॉट एंट्री, पण तरी आम्ही एंटर करतोय.
आम्ही जाईल जवळपासच इकडं कुठंतरी नाही का जेवण बिवण करणार. सो काय दिसणार नाही तिकडं पलीकडे. तर इथं तर इकडं पुरं डॅम आहे तर दुसरं खूप भारी दिसतं इकडं नाही का. आता तर नाईट आहे त्याच्यामुळं काय एवढं काय दिसणार नाही नाही का. अरे भारी व्ह्यू आहे राव, सकाळी भारी व्ह्यू आहे. पण प्रॉब्लेम काय आहे 5-5:30 हां 5:30लाच इकडे यायचं आहे. रात्रीचं आपण चुकीच्या जागेवर आलेलो आहे इथं माहिती आहे का. अशाच लॉंग ड्राईव्ह करत करत नाही का आम्ही ह्या स्पॉटला आता पोहोचलो. तर आता हा तर स्पॉट बंद आहे ॲक्च्युली. रोड पण दिसा ना. कसं वाटलं हवे स्पॉट खतरनाक आहे का. आलेलं आहे बाई इथं काय जाऊ इथं ब्रिज दिसतोय खाली इकडं पाणी. यार काय आहे हे काय आहे खाली. जेवण आहे जेवण इथं पोहत आहे स्पॉट आहे हे इकडं बघा ब्रिज आहे हा बघा. इकडं बघा खाली पाणी डॅमचं बघा. सगळं लाईट लावलं नाही का त्याच्यामुळे कमी कमी पाणी तरी दिसतं. ट्रान्झॅक्शन आहे ना. हो का बघ समोर तिथं असतो बसताना बघ तिकडं. तुला माहिती लास्ट टाइम आम्ही कुठे बसलो ते सकाळी 8 वाजता कोण बोलणार आहे तिथं आहे 8 वाजता कोण बोलणार पण आहे. 8 वाजता सुरू झालं चढलं ना स्पॉट चालू. रात्रीचं काय दिसणार आहे तुला. बंद आहे तिथं. फाटली ती कुठं बोर बोरचा घाट ना. आम्ही पण असं युटर्न मग आम्ही रात्रीचं तिकडनं चालू हा होतं मग बोरचा घाट मग खतरनाक घाट आहे. आणि ते पेट्रोल कमी कमी होतं दाखवत म्हणलं संपतं काय ते पेट्रोल इकडे. त्याच्यापेक्षा गाण कुठे लागली खायला भेटला नाही. जगदंबाला गर्दी. त्याच्यानंतर जगदंबापासून पुण्याला यायला 2 तास ट्रॅफिक. कारची इथं आता आलेले खूप रात्र झालेले त्याच्यामुळे नाही का थोडंफारच बघितलं. आता परत रिटर्न टू गाडी बसा. आता काहीच आमचा आता स्पॉट झालेला आहे फिरून. आता आम्ही बसलेलो गाडीत. काय शोधतोय भेटले का चल घे चला आता रेडी गाडीचं स्टार्ट चालू करते थांब जरा. सो गाईज मी आत्ता घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की नाईट आउटला थोडंफार गेलो जिथं जंगल वगैरे होतं. तर आता आम्ही आलो रिटर्न कारण खूप तिथं म्हणजे नाही का कोणच नव्हतं. फक्त आम्ही 4 जण तिथं फक्त होतो वगैरे नाही का. तिथं गेलेलो तर तिथं काय पण घडू शकतं वगैरे नाही का. त्याच्यामुळं आम्ही निघून आलो. आय होप गाईज तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत नेक्स्ट ब्लॉग.